आजगाव पंचक्रोशीतील मायनिंग येणार म्हणून जनतेने विरोध झाल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री विठोबा मंदिरात जाऊन जनतेला विश्वास द्यायला गेले होते की जनतेला कळलं होतं की पालकमंत्र्यांचे असलेले खास आणि पालकमंत्र्यांच्या ज्या बँकेवर ज्याचं प्रभुत्व आहे त्या बँकेचे चेअरमन मनीष दळवी त्याच्यामध्ये सापडलेले आहेत. मनीष दळवींनी ड्रोन शूटिंग करायला माणसं पाठवली होती, त्यांना हॉटेलमध्ये ठेवली होती. हे पालकमंत्र्यांच्या आदेशाने झालं असल्याची जनतेला आणि ग्रामस्थांना खात्री पटल्यानंतर पालकमंत्री आपल्या त्याच्यावर पांघरून घालण्यासाठी विठोबाच्या मंदिरात जाऊन जनतेला फसवून की बाबा आम्ही ह्या मायनिंग प्रकल्पाला विरोध करणार नाही, आजगावमध्ये जे एक योगा सेंटर 300 एकरमध्ये येणार आणि इथे हॉटेल येणार आणि मायनिंग प्रकल्पाला विरोध करणार नाही. जर अशा प्रकारचं पालकमंत्र्यांचं म्हणणं असेल, जो देवगडमध्ये होऊ घातलेला, जो त्यांच्या मतदारसंघात होऊ घातलेला ज्या प्रकल्पाला आतापासून लोकांचा विरोध चाललेला आहे, आमचाही विरोध त्या प्रकल्पाला आहे, त्या प्रकल्पाबाबत कुणकेश्वर मंदिरामध्ये बसून जर ग्रामस्थांचा विरोध असेल तर त्या जिंदालच्या प्रकल्पाला मी विरोध करीन, माझाही विरोध राहील, अशा प्रकारचं वक्तव्य पालकमंत्री करतील काय? पालकमंत्र्यांनी खऱ्या अर्थाने माहीत नसेल त्यावेळी पालकमंत्री या जिल्ह्यात राजकारणात नव्हते, पण नारायण राणे जेव्हा काँग्रेसमध्ये गेले आणि महसूल मंत्री असताना कळणे प्रकल्प ज्यावेळी आला मायनिंगचा, त्या कळणे प्रकल्पाला सर्व ग्रामस्थांनी आमच्यासारख्या नागरिकांनी ते प्रकल्प कसा जनतेला घातक आहे, तो प्रकल्पामध्ये जो EI रिपोर्ट कसा खोटा लिहिलेला आहे हे आम्ही जनसुनावणी दाखवून पण राणेंनी त्यावेळच्या जिल्हाधिकारी निधी पांडे यांच्या माध्यमातून तो प्रकल्प नेटून नेण्यासाठी, कारण त्यावेळेचे तत्कालीन रोहिदास पाटील यांच्या तत्कालीन काँग्रेसचे नेते रोहिदास पाटील यांच्या मुलाचा तो प्रकल्प असल्यामुळे तो प्रकल्प रेटून नेण्यासाठी पालकमंत्र्यांनी पूर्णतः सहकार्य केलं हे जनतेला माहिती आहे. एवढंच नव्हे तर तिकडच्या एका खून झालेल्या खुनामध्ये ग्रामस्थांना तिकडचे अडवले, ग्रामस्थ अजून विसरलेले नाहीत. त्यामुळे हाही जो आजगावचा प्रकल्प जो आहे हा EI रिपोर्ट करताना आज हवाई अंतर त्याचं 10 किलोमीटरपेक्षा जास्त कमी आहे विमानतळापासून. तोही प्रकल्प होणार नाही, पण तो प्रकल्प रेटून नेणार. हा प्रकल्प जिंदालचा आहे, देवगडमध्ये घातलेला प्रकल्प हा अदानीचा आहे. या प्रकल्पाला नितेश राणे विरोध करतील काय? कारण हा प्रकल्प हे वरून लादलेले प्रकल्प आहेत. या प्रकल्पाची नोटिफिकेशन झालेली आहे, या प्रकल्पाची मंजुरी मायनिंग विभागाकडे आलेली आहे. ते जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी लक्ष घालावं. मग जर असेल तर अशा प्रकारची जर मायनिंग येत नसेल आणि मायनिंग होणार नसेल तर ते आलेले आदेश या अधिवेशनात रद्द करावे, तर जनतेला विश्वास पटेल. पण मायनिंग आणि औष्णिक प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध असणार. शिवसेना ग्रामस्थांबरोबर राहणार, शिवसेना ग्रामस्थांबरोबर विरोध करत राहील. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी हे प्रकल्प न येणारे प्रकल्प, जे होणारे प्रकल्प न येणार सांगून ज्या खऱ्या अर्थाने जनतेला आपले वडील जेव्हा केंद्रीय मंत्री असताना निवडणुकीच्या अगोदर ओरसमध्ये 200 कोटीचा ट्रेनिंग सेंटर आणणार होते, त्याचा दगड लागलेला आहे. तो 200 कोटीचं ट्रेनिंग सेंटर आणण्याची तसदी घ्यावी, जेणेकरून त्या ठिकाणी जिल्ह्यातली असलेले तरुणी तिथे प्रशिक्षण घेतील आणि उद्योगधंद्याला लागतील. ताज प्रकल्प येणार, योगा प्रकल्प येणार, अशा प्रकारचे सांगून हेच काम आपल्या वडिलांनी केलं आहे. कारण वडिलांपासून राणे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने या जिल्ह्याची विनाश करण्याचा प्रयत्न केला. विमानतळाला 200-250 हेक्टर जागा लागणार होती, त्या ठिकाणी 933 हेक्टरवरती विमानतळाच्या पेन्सिल लिहिलेलं होतं. सीवडला 200 एकर जागा लागणार होती, त्या ठिकाणी 1900 हेक्टर जमिनीवरती पेन्सिल लिहिलेली होती. म्हणूनच ग्रामस्थांनी त्याला विरोध केला आणि तो विरोध करून तो प्रकल्प घालवण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांचा प्रकल्पाला विरोध नव्हता, विमानतळाला विरोध नव्हता, जमिनीला विरोध होता. त्यामुळे ग्रामस्थांनी
त्याप्रमाणे केलं हे त्यांना माहिती नसेल. त्यामुळे नितेश राणेंनी आपल्या मतदारसंघातल्या औष्णिक प्रकल्पाला आपला विरोध आहे की बाजूनी आहे ते पण एकदा सांगावं, म्हणजे जिल्ह्यातलं पर्यटन की प्रदूषणकारी प्रकल्प हे जनतेला एकदा कळेल.